नमस्कार, माझे नाव मीरा ज्ञानेश्वर चव्हाण. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवा येथे 7व्या वर्गातून शिकते. माझ्या एकांकिकेचे नाव आहे 4G नसले तरीही आहेत आमचे गुरुजी. 4G नसले तरीही आहेत आमचे गुरुजी. मी आपला इथे वेळ न वाया घालवता माझ्या एकांकिकेला सुरुवात करते. अभ्यास अभ्यास अभ्यास, कसा करू मी अभ्यास, कसा करू. व्हॉट्सअप नाही, झूम ॲप नाही, गुगल मीटही नाही, कारण माझ्याजवळ मोबाईल नाही. गेली 4 महिने झाले, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. शाळा सुरू झाल्या, पण ऑनलाईन. तेव्हापासून मी माझ्या आईकडे सारखे टुमणे लावले, मोबाईल पाहिजे. आज मात्र शेवटचे विचारते. हो, अखेरचेच विचारणे. उद्या विचारणे नकोच. मन मी पक्क केले. उद्या जर मला मोबाईल नाही भेटला तर मी आत्महत्या करेल. आई, मोबाईल देते की नाही सांग. आई, मोबाईल देते की नाही सांग. सांग देते की नाही. अगं पोरी, काम बंद असल्यावर पैसे कुठून येतील? कोण आपल्याला पैसे देणार? गरिबांचं वाली कोणी नसतं. बघ, तुझा मोबाईल जमलं तर आपण दिवाळीनंतर बघू. तोपर्यंत थांब कशी. जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला. अरे बापरे, आता दिवाळी, नंतर डिसेंबर आणि जानेवारी. बापरे, माझा खूप अभ्यास बुडणार. माझा नाईलाज आहे. कुठे आहे तो पंखा? कुठे आहे ती दोरी? आता रात्री सर्वजण झोपल्यावर करू का? तोपर्यंत पडते कशी. झोपते नाही हा, नुसती डोळे लावते. अरे, मी कुठे आले इथे? इथे तर बरेच जण दिसत आहेत. शाळा तर नव्हे नाही, वर्गही नव्हे, पण सर्व उदास दिसत आहेत व सर्व माझ्याच वयाची दिसत आहेत. कशी दिसत आहेत? माझ्याच वयाची. विचारतेस कशी? कोण तू? अगं, मी विद्यार्थिनी, तुझ्यासारखीच. मोबाईल नव्हता म्हणून गळफास घेतला, पण इथे काही उपयोग नाही. इथे माझे आई वडील नाहीत, बहीण भाऊ नाहीत, मित्रमैत्रिणी नाहीत, आणि इथे मला मोबाईल नाही भेटणार, कारण इथे सर्व संपलं. मी चुकले. आणि तू कोण ग? अगं, मला मोबाईलला रिचार्ज मारायला पैसे नव्हते, म्हणून टाकली छतावरून उडी. आई वडिलांचे स्वप्न भंगून टाकले आणि मी चुकले. इथे माझे काही उपयोग नाही. सर्व संपलं. आणि तू कोण आहात तुम्ही? आम्ही समस्यांनी हरलेलो, जवळचा मार्ग मृत्यू असा वाटलेलो, पण आम्ही कृतज्ञ, केलेले उपकारच विसरलो. पण आता काही उपयोग नाही पस्तावून, कारण येथे सर्व संपलं. अगं, उठ पोरी, उठ लवकर, उठ. अरे, स्वप्न होत आहे? मग स्वप्नच होत आहे. स्वप्नात आलेले मित्र त्यांनीच मला वाट दाखवली. 2G, 3G, 4G नसले तरी आहेत आमचे गुरुजी. 2G, 3G, 4G नसले तरी आहेत आमचे गुरुजी. सरगटात मार्गदर्शन करतात, शिकवतात. चांगले आहेत ते गुरुजी व पुस्तक. आता मी व माझ्या मैत्रिणी गळफास किंवा कोणती आत्महत्या करण्याचा विचार करणारच नाहीत. मी पुस्तकातूनच अभ्यास करील व माझे आई वडील गुरुजी यांचे नाव मोठं करील. थँक्यू.